श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. आता 12 ऑगस्टला येत आहे अमावस्या आणि अमावस्येचेच वेगवेगळे व्हिडिओ घेऊन मी तुमच्या पुढे सध्या हजर होत आहे. कारण ही अमावस्या तेवढी महत्त्वाचीच आहे. श्रावण महिन्याचा आरंभ आणि आषाढ महिन्याचा शेवट अशी ही अमावस्या असते आणि त्यामुळे याला विशेष महत्त्व देखील असते. चातुर्मासातील येणारी ही अमावस्या आपल्याला अनेक सेवा आणि उपाय या दिवशी करायचे आहेत. त्यातले काही निवडक उपाय आणि सेवा आपण आज बघणार आहोत. सर्वप्रथम अमावस्या पौर्णिमेलाच मी एवढे उपाय का सांगते किंवा सेवा का सांगते, त्याच्या मागचं कारण काय आहे? तर तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मानवी शरीरामध्ये 70% पाणी असतं. त्यामुळं आपला जो फक्त 30% भाग सोडला तर 70% शरीरात पाणी आहे. आणि या पृथ्वी तलावावर सुद्धा समुद्र, नद्या, तलाव असं वेगवेगळ्या ठिकाणी खूप जास्त पाणी आहे. त्यामुळे पाणी हे पाण्याकडे खेचलं जातं. पाणी हे जिवंत आहे. त्याच्या कारणामुळं भरती, ओहोटी किंवा अमावस्या, पौर्णिमा आपल्या शरीरात जे परिणाम होतात, जसे समुद्रामध्ये होतात, नद्यांमध्ये होतात, तसेच आपल्या शरीरामधल्या पाण्यामध्ये सुद्धा होतात आणि त्यामुळेच आपल्या मेंदूवर सुद्धा होतात. अगदी हे सायन्स प्रूफ आहे की जेव्हा अमावस्या पौर्णिमा येते तेव्हा मनोविकार तज्ज्ञ लोक जे असतात, त्या म्हणजे तज्ज्ञ लोकांकडे मनोविकार लोकांची जास्त भरती होते. म्हणजेच तिथं दवाखाना जास्त भरतो अशी पण समज आहे. अर्थातच काय, त्या दिवशी त्या लोकांना जरा जास्त पॅनिक अटॅक्स येतात. ज्यांना अति प्रमाणात त्रास आहे, नॉर्मल डिप्रेशन वगैरे नाही, तर ज्यांना अति प्रमाणात त्रास आहे त्यांना अक्षरशः दवाखान्यात न्यावं लागतं. त्याचं कारण काय आहे? तर शरीरातलं पाणी इतकी उलथापालथ होते आपल्या आयुष्यामध्ये. आणि आपण पण म्हणतो बघा, आपण सामान्य व्यक्ती सुद्धा म्हणतो, अरे अमावस्या आली की असं का होतं? न कळत आपण आपल्याला ते मॅनिफेस्ट करत असतो की आता अमावस्या आली, आता ह्याच्यापासून सावध राहूया, आता पौर्णिमा आली, आता हे म्हणजे हे एक तर खरं तर आहे. आणि त्याशिवाय हे आपले मनाचे खेळ सुद्धा आहेत की अमावस्या आली की माझं डोकं दुखणार, अमावस्या आली की घरात भांडण होणार. थोडक्यात आपण त्यांना बोलवून घेत असतो की ये अमावस्या आणि कर माझ्या घरामध्ये भांडण, असा प्रकार आहे. त्यामुळं जेवढं घेता येईल तेवढं लाईटली घ्यायचं. आता बघा, आपण जॉबमध्ये असतो किंवा कामात असतो, अशा लोकांना आठवण सुद्धा होत नाही कुठली आली अमावस्या आणि कुठली पौर्णिमा. पण जे लोक घरात असतात, म्हणतात ना खाली दिमाग शैतान का घर, त्या पद्धतीनं सतत वाटतं त्या लोकांना. आणि सत्य म्हणाल म्हणजे अगदी सत्य म्हणाल तर होतो सुद्धा त्रास. अर्थातच कामात असणाऱ्या व्यक्तीला कमी होतो आणि थोडं मोकळं असणाऱ्या व्यक्तीला जास्त होतो, एवढाच फरक आहे. या दिवशी आपल्याला त्रास का होतो हे आपण बघितलं. कोणते कोणते त्रास होतात? तर घरामध्ये वाद, वाईट विचार, अंगात काही शक्ती नसल्यासारखं होणं, डोकं दुखणं, कशातच मन न लागणं आणि उच्चांक म्हणजे कोणाकोणाला तर आपला जीव गमवावंसं वाटणं. एवढ्या गोष्टी अमावस्या पौर्णिमेला घडतात. जे याविषयी रिलेट करतात त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा की होतही खरं आहे. म्हणजे तुमच्या बाबतीत नाही पण घरातल्या कोणाच्या बाबतीत अनेक ॲक्सिडेंट आपण बघतो, जे अगदी अकाली मृत्यू आपण म्हणतो ना, ते सुद्धा बघा अमावस्येला अनेक अपघात होतात. कारण त्या व्यक्तीचं माइंड सेट नसतं, पाणी असतं शरीरामध्ये आणि त्यामुळं ती एक वेगळी उलाढाल चालू असते. मग या सगळ्यापासून वाचण्यासाठी मूळ मुद्दा हा आहे की या सगळ्यापासून वाचण्यासाठी अशा कोणत्या सेवा आपण करू शकतो? तर या सगळ्यासाठी एक महान सेवा आहे, ती म्हणजे कालभैरव स्तोत्र, कालभैरव अष्टक किंवा कालभैरव स्तोत्र. हे तुम्हाला गुगलला नुसतं सर्च करा आणि PDF मागा, संपूर्ण येईल. नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे किंवा कालभैरव अष्टकचा एक छोटासा ग्रंथ सुद्धा मिळतो, तर तुम्ही त्यात बघून वाचलं तरीही चालेल. कालभैरव अष्टक हे जर तुम्ही दररोज वाचलं तर तुम्ही बघाल की तुम्हाला हे त्रास कमी होतील, म्हणल्यापेक्षा तुम्हाला होणार पण नाहीत. कालभैरव अष्टक हे न्यायाचे देवता आहेत कालभैरव, आणि आपल्या मनाचे सुद्धा कारक आहेत. आपलं मन अतिशय शांत ठेवण्याचं काम कालभैरव अष्टक करतात आणि आपल्या आयुष्यात आपण चुकीचे निर्णय घेण्यापासून थांबतो. म्हणून मुलांसाठी, पतीसाठी स्त्रियांनी वाचा आणि संपूर्ण कुटुंबासाठी सुद्धा स्त्रियांनी दररोज एकदा कालभैरव अष्टक म्हणा. दुसरं म्हणजे हनुमान चालीसा, ही सुद्धा आपल्याला भल्या भल्या गोष्टीतनं बाहेर काढते. कारण करणी, बाधा, भूत, पिशाच म्हणजे म्हणतातच, हनुमान चालीसामध्ये वाक्यच आहे, भूत पिशाच निकट नाही आवे. कारण
जे कोणी हनुमानाची सेवा करतं, जे कोणी हनुमंताला देवघरात आपल्या घरात मुख्य दरवाजामध्ये स्थान देतं, त्याच्या जवळ सुद्धा भूत पिशाच निकट नाही यावे म्हणून हनुमान चालिसाची सेवा करायची. मात्र हो, हनुमान चालिसा म्हणण्याच्या आधी प्रभू श्रीरामांची आठवण काढायची. म्हणजेच काय, जय श्रीराम किंवा श्रीराम जय राम जय जय राम हा आधी मंत्र 21, 11, 51 अगदी एक माळ म्हणायची आणि त्यानंतर हनुमान चालिसा म्हणायची आणि मग ओम हम हनुमंते नमः म्हणायचं. हनुमानाला जाऊन यायचं, शनीला जाऊन यायचं, म्हणजे 7.5 हे बाकीचे त्रास आपल्याला कमी होतात. यापेक्षाही अजून एक सांगते, यापेक्षा नाही, ह्या तिन्ही सेवा सांगते. दत्त बावन्नी म्हटल्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये भूत पिशाच करणी बाधा या कोणत्याही गोष्टी फिरकू शकत नाहीत. म्हणून मी तुम्हाला या सेवा नेहमी सांगत असते की दत्त महाराजांचं करा. आता स्वामी महाराज सुद्धा दत्त महाराजांचंच रूप आहेत, पण दत्त महाराजांचं खास जे स्थान आहे आपल्या घरामध्ये तेही अवश्य द्या आणि तुम्ही दत्त महाराजांची सेवा करून बघा, किती छान फरक पडतो. मग अमावस्येला हे 3 स्तोत्र खूप महत्वाचे आहेत. आता अजून एक सांगते, पिवळी मोहरी आपल्याला हातामध्ये घ्यायची आहे आणि वेदावल्गा सुक्त म्हणायचं आहे किंवा कालभैरवाष्टक म्हणायचं आहे. आणि ही जी मोहरी आहे ती एका कागदाच्या पुडीमध्ये बांधून घरातल्या प्रत्येकावरून ओवाळून ही कापुरासोबत जाळून टाकायची आहे. यामुळे सुद्धा घरातल्या सगळ्यांभोवती एक संरक्षण कवच तयार होतं. मग वेदावल्गा सुक्त म्हणा किंवा कालभैरव स्तोत्र म्हणा, यातलं काहीही तुम्ही म्हणू शकता, पण पिवळीच मोहरी घ्यायची. ताई काळी घेऊ का, ताई पिवळी नाही, असं नाही. जे सांगते ते का करा, कारण त्यामुळे तुम्हाला संपूर्ण फायदा त्याचा होईल. मी काय म्हणते हे समजेल आणि अशा पद्धतीनं तुम्ही त्या पिवळ्या मोहरीचा सुद्धा उपाय या दिवशी करू शकता. हे अतिशय छोटे आणि दुर्मिळ मात्र पारंपरिक उपाय करायला तुम्हाला सोपेच आहेत, असं नाही की यातलं काही अवघड आहे, पण हे मनापासून करा. घरात जे कोणी असेल, अगदी तुम्ही दादा बघत असाल, म्हणजे पुरुष लोक बघत असाल तर तुम्ही घराच्या कुटुंबासाठी करा, स्त्रिया बघत असाल तर घराच्या कुटुंबासाठी या सेवा करा, कारण सेवा कधी वाया जात नाही. दत्त महाराजांचं कालभैरव स्तोत्र किंवा हनुमान चालिसा हे रोजच्या रोज घरात म्हटलं गेलं पाहिजे किंवा श्रवण तरी केलं गेलं पाहिजे. बघा तुम्ही याचा किती जास्त फरक पडतो ते. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. अजून एक जाता जाता सांगते की ज्यांना अघोर लक्ष्मी सिद्धी मंत्र हवा आहे त्यांनी ताबडतोब माझ्यावर संपर्क साधावा, कारण जवळ येत आहे आता श्रावण महिना खूप पावन महिना आहे तुम्हाला सेवा करण्यासाठी. अघोर लक्ष्मी मंत्र पेड आहे, ज्यांना हवा त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. लक्ष्मी कुंचन ज्यांना हवे आहेत त्यांनीही कॉन्टॅक्ट करा. आणि हो, क्रिस्टल राख्या, तुमच्या मनी मॅग्नेट्स, इव्हिल अशा वेगवेगळ्या राख्या पण आपल्याकडे आहेत, तर तुम्ही त्यासाठी कॉन्टॅक्ट करा. क्रिस्टल, देवी देवतांच्या मूर्ती, विविध अडचणींवर ब्रेसलेट हे सुद्धा आपल्याकडे दिलं जातं. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, वरती माझा नंबर आहे, त्या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करावं लागेल. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकं. श्री स्वामी समर्थ.